घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. संगमनेर तालुक्यात वडगाव पाण परिसरात इयत्ता 6वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अज्ञात इसमानं भर रस्त्यात ऍसिड फेकून हल्ला केलाय. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगाव पाण ग्रामस्थांनी कडकडीत बंदची हाक दिली आहे. तसेच मुख्य चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केलं. पीडित मुलगी वडगाव पाण येथील शाळेत शिक्षण घेत आहे. तिचे घर शाळेपासून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावर एका वस्तीवर आहे. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती आपल्या सायकलवरून घराकडे निघाली. यानंतर मुख्य रस्त्यापासून वस्तीकडे जाणाऱ्या अरुंद आणि काहीशा निर्जन रस्त्यावरती एक अज्ञात दुचाकीस्वार तिच्या जवळ आला. त्यानं पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं मुलीला थांबवलं. ती काही सांगण्याच्या आतच त्या माथे फिरून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं. यानंतर मग वेगानं दुचाकीवरून पोबारा केला. पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. वडिलांचं निधन झाल्यामुळे ही मुलगी आपल्या आई आणि भावासोबत मामा आणि आजी आजोबांकडे राहत होती. तिची आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करत आहे. आमची कोणाशीही दुश्मनी नसताना माझ्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का झाला असा टाहो मुलीच्या आईनं फोडलाय. या प्रकरणी मुलीच्या आईनं आणि मामानं आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.